नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांसाठी जे महाराष्ट्रामध्ये ॲज अ कामगार म्हणून कंपन्यांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये काम करतात त्या वर्कर्ससाठी ESICच्या संदर्भाने महाराष्ट्राच्या बाहेर जे काय मेडिकल कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी अगदी माफक फीसमध्ये MBBSचे प्रवेश होतात। परंतु महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालक या ज्या संदर्भाने आहेत तर त्यांना याबद्दल माहिती नसते आणि त्या सगळ्या या प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहतात आणि त्यांना कुठेतरी मग कॉम्प्रोमाइज करून BMS BDSला ते ॲडमिशन घेतात। तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे की ESICचे जे पेरेंट्स असतात, ज्यांचं जे कामगार म्हणून काम करतात आणि त्यांचे जे पाल्य आहेत जे की ज्यांना मेडिकलमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, तर त्यांना ESICचे जे मेडिकल कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी भरपूर सीट्स उपलब्ध असतात, परंतु अप्लाय कसं करायचं, कोणत्या तारखेला काय प्रोसेस असते हे माहिती नसल्यामुळं रजिस्ट्रेशन प्रक्रियेत ते मागे राहतात आणि ॲडमिशन मिळत असताना सुद्धा त्यांना मग प्रवेश प्रक्रियेत भाग न घेतल्यामुळं ते ॲडमिशन घेऊ शकत नाही। सो आजचा आपला हा व्हिडिओचा महत्त्वाचा टॉपिक आहे, त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी आपल्याला एक नम्र आवाहन, पहिल्यांदा जर आपण ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। महाराष्ट्रातील मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी या संदर्भानं जे काय प्रवेश प्रक्रिया चालते महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भातले सगळे अपडेट्स, शासनाच्या नोटीस, महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचवली जाते, म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। याशिवाय ज्याही विद्यार्थ्यांना, पालकांना महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, मग ते मेरिटवर असेल, मॅनेजमेंटमध्ये असेल किंवा महाराष्ट्राबाहेर मॅनेजमेंट कोट्यात ॲडमिशन घ्यायचं असेल, या सगळ्या प्रवेश प्रक्रियेसाठी आपल्याकडं पूर्ण सेवा दिली जाते। यापूर्वी आपण हजारो ॲडमिशन्स केलेले आहेत, हजारो विद्यार्थी, पालक ऑलरेडी आपली सेवा घेऊन त्यांचं समाधान झालेलं आहे। तेव्हा तुमच्यापैकी कुणालाही आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर ऑफलाईन पण आपल्याला इथे येता येईल, पण जे येऊ शकत नाही, जे शहरापासून, संभाजीनगरपासून फार दूर राहतात, तेही पालक आपल्याकडं ऑनलाईन एनरोल करू शकतात, ऑनलाईन फीस भरून आमची सेवा घेऊ शकतात। हे तुम्हाला मी या ठिकाणी आवर्जून सांगेन। चला आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया। पहिले तर ESIC म्हणजे काय ते तुम्हाला समजून सांगतो। जे पालक कामगार म्हणून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करतात तर त्यांचे वेगवेगळे हे अमाऊंट कटत असते। त्याच्यामध्ये मग PF अमाऊंट असेल किंवा इन्शुरन्सच्या संदर्भाने ESICची अमाऊंट असेल किंवा अजून भविष्य निर्वाह निधीचं मी सांगितलं PFच्या संदर्भानं। तर हे गरीब कुटुंबातले पाल्य जे असतात, म्हणजे ज्यांचे आईवडील कामगार आहेत, मग त्या पाल्यांची पेइंग कॅपॅसिटी मुळात नसते, परंतु जर ते होतकरू असतील, मेहनती असतील, त्यांनी नीटमध्ये चांगला स्कोअर मिळवला तरीही महाराष्ट्रात मिळत नाही। पण मग आईवडील कामगार असल्यामुळं, त्यांचं ESICचं सर्टिफिकेट असल्यामुळं जर त्यांनी मी सांगतो त्या प्रवेश प्रक्रियेत जर ते गेले तर त्यांना कमी मार्कावर सुद्धा गव्हर्नमेंट MBBSला ॲडमिशन मिळतं। मग आता त्यासाठीची एक न्यूज लोकमतला काही दिवसापूर्वी आलेली होती, ती न्यूजच आता माझ्या हातामध्ये आहे। तर न्यूज अशी आहे की जे ESIC विमाधारक व्यक्ती आहे त्यांच्या पाल्यांसाठी ESIC व इतर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात MBBS, BDS आणि BSc नर्सिंग कोर्ससाठी देशभरातील 11 महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे। रजिस्ट्रेशन प्रक्रिया 3 मे पासून 23 मेपर्यंत असणार आहे। आज मला वाटतं 9 मे आहे, परंतु अजूनही आपल्याकडे बऱ्यापैकी कालावधी उपलब्ध आहे। आता हे नेमकं काय आहे, तर जे आता काही वेळेस काय होतं की बऱ्याचदा हे जो व्हिडिओ जर लोक पाहतील तर मग ते म्हणतील आम्ही पण कामगार आहे, पण तुमचं ESICच्या संदर्भानं तुमच्याकडे तुमचं सर्टिफिकेट आहे का, तुमची त्या ESICच्या पोर्टलला नोंद आहे का कामगार म्हणून, तुम्ही ज्या कंपनीत काम करतात ते तुमचा ESICचा फंड डिडक्ट करून तिथं भरते का, या सगळ्या गोष्टी पाहणं फार गरजेचं आहे। आता याच्यामध्ये प्रश्न काय आहे की जे कामगार आहेत ज्यांचं ESICचं डिडक्शन होतं, त्यांच्याकडं ESICचं सर्टिफिकेट आहे, इन्शुरन्स सर्टिफिकेट, त्या मुलांना ESICच्या पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन आता करणं गरजेचं आहे। त्यामध्ये विद्यार्थ्याचे सगळे डिटेल भरावे लागतात, सगळी माहिती भरावी लागते, मग तुम्हाला एक सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं आणि जेव्हा ॲक्च्युली रिझल्ट नंतरची प्रवेश प्रक्रिया सुरू होते जी की MCC थ्रू कंडक्ट होते
तेव्हा मात्र मग तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आता जे रजिस्ट्रेशन केलं आहे या गोष्टीचा पुढे जे येतं अप्लाय करता येईल ESIC हॉस्पिटलच्या ॲडमिशनसाठी. तर प्रवेश प्रक्रिया आम्ही पण भरपूर मुलांची केलेली याही वर्षी करू, तो काही प्रश्न नाही. प्रश्न हा आहे की असे विद्यार्थी की ज्यांचे पालक एखाद्या कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करतात, त्यांचं ESICचं फंड अमाऊंट जे आहे ते थोडंफार डिडक्ट होत असेल, त्यांची ESICचं त्यांच्याकडं विमाधारक ते आहेत, तर अशा केसमध्ये त्या पाल्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. तर एकूण ही प्रक्रिया जर तुम्ही रजिस्ट्रेशनची पूर्ण केली 23 तारखेच्या आत, तर त्याचा फायदा काय आहे की ओव्हरऑल पूर्ण भारतामध्ये 11 मेडिकल कॉलेजेस आहेत, त्या ठिकाणी या मुलांना MBBSला ॲडमिशन मिळतं. आणि हे ESIC हॉस्पिटल जरी असले तर हे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. ठीक आहे. तर याच्यामध्ये एक फरीदाबादला कॉलेज आहे हरियाणामध्ये, तिथं 43 सीट्स आहेत. दुसरं जोका कोलकाता पश्चिम बंगालला 65 सीट आहेत. त्यानंतर चेन्नई तमिळनाडूला 30 सीट्स आहेत. बेंगलुरूला 68 सीट्स आहेत. गुलबर्गा कर्नाटक 68 सीट्स आहेत. त्यानंतर हैदराबाद तिथंसुद्धा 43 सीट्स आहेत. अलवर राजस्थानला 20 सीट्स आहेत. बिहार पाटणाला 35 सीट्स. तमिळनाडू कोइंबतूरला 20 सीट्स. हिमाचल प्रदेश मंडीला 36 आणि परिपल्ली केरळला 38. तर अशा जवळजवळ भारतात ESICचे एकूण जे 11 हॉस्पिटल्स आहेत, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज म्हणूया आपण त्याला, अशा या 11 कॉलेजमध्ये एकूण 466 जागा या मुलांसाठी उपलब्ध आहेत. आणि साधारण फीस असते ऑन एन ॲव्हरेज 24,000 रुपये प्रतिवर्ष. म्हणजे एका बाजूला महाराष्ट्रात जर गव्हर्नमेंटला नंबर लागला आणि जर ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याला 1,20,000 फीस आहे. त्याच ठिकाणी या हॉस्पिटलला जर एखाद्या विद्यार्थ्याचा नंबर लागला तर त्याला फक्त 24,000 फीस आहे. या व्यतिरिक्त BDSच्या एकूण 60 सीट्स आहेत. बेंगलुरू कर्नाटकला 30 आणि गुलबर्गा कर्नाटकला 30. नाही सॉरी, BDSच्या ESIC डेंटल कॉलेज गुलबर्गाला 28 सीट्स आहे आणि नर्सिंगच्या 60 सीट्स आहेत. गुलबर्गा कर्नाटकला 30 आणि बेंगलुरू कर्नाटकला इंदिरानगर बेंगलुरू कर्नाटकला 30. म्हणजे नर्सिंगच्या 60 सीट्स आहेत, BDSच्या 28 आणि MBBSच्या 466 सीट्स आहेत. आता व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडेल की बाबा माझे वडील शेतात काम करतात, तेही कामगार आहेत, मग त्यांना याला अप्लाय करता येईल का? तर नाही. जे मोस्टली इंडस्ट्रियल एरियामध्ये वर्कर म्हणून काम करतात, कामगार म्हणून काम करतात, त्यांचं ESICचं डिडक्शन होतं. ते विमाधारक आहेत. अशा व्यक्तीच्या पाल्यांनाच याचा फायदा होतो. जर तुम्ही जर या कंडिशनमध्ये बसत असाल तर निश्चितपणे तुम्हालाही या ऑफिशियल पोर्टलवर रजिस्ट्रेशन करता येईल. 23 मे ही आपली अंतिम तारीख असेल, परंतु त्याची वाट पाहू नका. तुमचे जर पालक या कॅटेगरीत बसत असतील आणि तुमचे समजा 500 मार्क्स आहेत, जे की महाराष्ट्रात MBBS मिळणं थोडंसं कठीण आहे, पण जर तुम्ही याच्या अंडर येता ESICचं तुम्हाला बेनिफिट घेता आलं तर तुम्हाला MBBS पण मिळू शकतं. आणि ती गव्हर्नमेंट, प्रायव्हेट पण नाही, गव्हर्नमेंट. सो जे पण या प्रोसेसमध्ये भाग घेऊ इच्छितात, ज्यांचे पालक ऑलरेडी कामगार म्हणून काम करतात, विमाधारक आहेत, अशा सगळ्या मुलांनी ESICच्या ऑफिशियल पोर्टलवर जाऊन आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि त्या माध्यमातून मग जेव्हा MCCकडनं प्रवेश प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस हे रजिस्टर्ड केलेल्या कॅन्डिडेटला ESICचं जे ऑप्शन असतं तिथं, म्हणजे त्यामध्ये ऑल इंडियामध्ये जेव्हा आपण अप्लाय करतो त्यामध्ये 3-4 प्रकारचे ऑप्शन्स आपल्याला चूज करायचे असतात. एक असतो ऑल इंडिया कोटा 15%, दुसरं असतं सेंट्रल युनिव्हर्सिटीज, तिसरं असतं आपलं डीम युनिव्हर्सिटीज, चौथं असतं ESIC. तर हे जे AFMC पण एक ऑप्शन असतं त्यामध्ये. हे ऑप्शन निवडण्याकरिता ESICचं ऑप्शन आपल्याला जर घ्यायचं असेल तर आपलं ESICच्या ऑफिशियल पोर्टलवर या दरम्यानच्या काळात रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे. बऱ्याचदा रजिस्ट्रेशनची डेट येऊन जाते, ती माहिती होत नाही विद्यार्थ्यांना, पालकांना, आणि मग नंतर त्यांना पश्चाताप करावा लागतो. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त अशा विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा की ज्यांचे वडील आई कामगार म्हणून काम करतात, ESIC विमाधारक आहेत, त्यांचं डिडक्शन होतं आणि त्यांचं ते ज्या संस्थेत किंवा कंपनीत ज्याला म्हणूया आपण तिथं काम करतात तर त्याचे सगळे डिटेल त्यांना तिथल्या सहकाऱ्यांकडून ते मिळतील, जे ॲडमिनिस्ट्रेशन बघतात, त्यातून त्यांना ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया करता येईल. रजिस्ट्रेशन करणं फारसं अवघड नाही आहे. रजिस्ट्रेशनची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्या लिंकवर जाऊन सुद्धा तुम्हाला डायरेक्टली रजिस्ट्रेशन पोर्टलवर जाता येईल. तिथं विद्यार्थ्याचे डिटेल भरून
पालकाची डिटेल भरून ही रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करता येईल. जेव्हा आपण नीटचा 3-4 पेजेसचा फॉर्म भरतो त्यापुढे हा फॉर्म फार छोटा आहे, काळजी करायचं काही कारण नाही. परंतु मोबाईलवर भरायचा प्रयत्न करू नका, कुठेतरी नेट कॅफेवर जा, PC वर बसून किंवा लॅपटॉपवर बसून हा फॉर्म तुम्ही भरा, असे तुम्हाला या ठिकाणी आपल्याला ॲडिशनली सांगता येईल. सो ESIC कामगार वर्गाचे जे पालक आहेत, कामगार वर्गात जे काम करणारे पालक आहेत त्यांच्या पाल्याच्या हितासाठी ESIC हॉस्पिटलमध्ये जे प्रवेश प्रक्रिया राबवली जाते त्या संदर्भानं रजिस्ट्रेशन हे करणं मस्ट आहे, आवश्यक आहे. ही रजिस्ट्रेशनची पहिली पायरी आहे. हे जर मिस झालं तर पुढे जाता येणार नाही. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त अशा पालकांना, विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना ESICचं रजिस्ट्रेशन त्यांच्याकडनं होईल आणि नंतरच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये त्यांना या ESIC हॉस्पिटलमध्ये ॲडमिशनसाठीचा रस्ता ओपन होईल. सो ही महत्त्वाची माहिती आपल्याला या ठिकाणी शेअर केली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. ज्यांना आमच्या ऑफिसला व्हिजिट करायची, ऑफिसचा ॲड्रेस, मोबाईल नंबर सगळं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्यासाठी मी देत आहे. ठीक आहे, या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.